समुद्रगिरी रत्नागिरीने पुन्हा एकदा देशपातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. येथील शिप मॉडेलर मयूर वाडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून देशातील पहिले तब्बल 35 फूट लांबीचे INS विक्रांत जहाजाचं भव्य मॉडेल केवळ 22 दिवसांमध्ये साकारलं आहे. कॅटेगरी क्लासमधील हे मॉडेल संपूर्ण भारतात प्रथमच रत्नागिरीत तयार करण्यात आले असून ही रत्नागिरीसह जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. कोलकाता येथे उभारल्या जात असलेल्या शिपयार्ड म्युझियमसाठी या मॉडेलची मागणी करण्यात आली होती. त्यांच्या मागणीनुसार तरुणांनी शिवधनुष्य हाती घेतले. पुढील परिणामांची पर्वा न करता कामाला अहोरात्र सुरुवात केली. शहरानजीकच्या मिरजोळ येथील पाटीलवाडी परिसरात गेल्या महिन्याभरापासून या जहाजाच्या मॉडेलवर युद्ध पातळीवर काम सुरू होते. मयूर वाडेकर यांच्यासह निलेश मेस्त्री, महेंद्र कोलगे, दीपक मेस्त्री, आदित्य पाटील, सार्थक पाटील, रोहित पाटील, दानियाल सारंग, निहारिका राऊत, फहद लाला, हर्ष फणसोपकर, निखिल गावकर आणि संपदा हर्डीकर अशा एकूण 13 सहकाऱ्यांच्या मेहनतीतून हा अवघड प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला. रात्रंदिवस मेहनत घेऊन हातातील इतर कामे बाजूला ठेवून अवघ्या 22 दिवसात कठीण काम सहज शक्य केले. त्यांनी आपल्या एकीचे बळ तर दाखवून दिले, शिवाय दिलेला शब्द पाळून आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. काम अतिशय अवघड होते. इंच इंचाची मोजणी करत लाकूड कटाई करणे म्हणजे जिकरीचे काम. थोडा जरी फरक पडला तरी लाखो रुपयांचे हे काम अंगावर पडून मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असते. त्यामुळे डोळ्यात तेल घालून निलेश मिस्त्री या तरुणाने मोजमाप परफेक्ट घेतले. त्यानंतर प्रतिकृतीने आकार घ्यायला सुरुवात केली. तिला रंगसंगती, विमान बसवणे, हुबेहूब INS मॉडेल सारखे तयार करण्यासाठी प्रत्येकाने तितकीच मेहनत घेतली. एकमेकांच्या विचाराने अखेर 10 डिसेंबर रोजी मॉडेल तयार झाले. त्यानंतर रंगसंगतीही पूर्ण झाली. यावेळी तरुणांनी काम पूर्ण झाल्याचा निश्वास सोडला. हे मॉडेल पाहण्यासाठी कोलकाताहून अधिकारी दाखल झाले. त्यामुळे आता काय होणार याची चिंता होती. मात्र मॉडेल पाहून ते बेहद खुश झाले. अतिशय कमी कालावधीत एवढं मोठं मॉडेल उभं केल्याबद्दल त्यांचं कौतुक तर त्यांनी केलं, शिवाय शाबासकीची थापही दिली. भारतात अशा प्रकारे कोठेही मॉडेल होणार नाही असे गौरवोद्गार त्यांनी काढले. त्यांच्या तोंडभर कौतुकाने काम यशस्वी झाल्याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. हे मॉडेल रविवारी 14 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान कोलकाता येथे रवाना झाले. नमस्कार, मी नेवल शिप मॉडेलर मयूर वाडेकर. जसं की आता तुम्ही बघतायच की INS विक्रांत जो ओल्ड वॉरशिप आहे, एअरक्राफ्ट कॅरियर कॅटोबार याच्यामध्ये येतो. ते आपल्या रत्नागिरीमध्ये बनलेलं आहे 35 फुटाचं. आणि हे मॉडेल जाणार आहे कोलकाता शिपयार्डला, जे LNT शिपयार्ड आहे ते तिकडे जाणार आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला भेटलं आहे नासा इंडस्ट्रीकडून, जे सबमरीनचे फायबर प्रोजेक्ट करतात. त्यांच्याकडून हा GRPचा प्रोटोटाईप रेडी केलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं हे जे मॉडेल करायला आम्हाला टोटली 22 दिवस लागले. त्याच्यामध्ये 4 कार्पेंटर आणि आपल्या 2 महाराष्ट्र नेव्हल युनिटचे जे कॅडेट आहेत, जसे की शिप मॉल्डर्स आहेत, त्यांचा पण आम्हाला म्हणजे सपोर्ट भेटला आहे. आणि त्याच पद्धतीनं इथले जे लोकल जे मित्र वगैरे आहेत त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला आहे. आणि त्याचप्रकारे ही जी शिप आहे, म्हणजे शिपचं मॉडेल आहे, हे आपला इंडोपाक वॉरमध्ये 1971ला वापरली होती INS विक्रांत. त्याचाच हा एक म्युझियम म्हणून पण आणि प्रोटोटाईप पण हा कोलकात्याला आपण आता आज संध्याकाळी आता पाठवतो आहे. ह्याची लांबी, रुंदी आणि काय त्याचं वैशिष्ट्य असं? ह्याची लांबी जी मॉडेल लेंथ आहे ही 35 फीट आहे आणि जी विड्थ आहे ही 8 फूट आहे. आणि हा जो एअरक्राफ्ट कॅरियर येतो हा कॅटोबारमध्ये येतो. जसं की ह्या एअरक्राफ्टला स्की जम हा अपमध्ये नसतो, स्ट्रेट असतो. त्याच्यामध्ये सी हॅरियर म्हणजे व्हर्टिकल जे लँड होतात, सी हॅरियरला म्हणजे पुश करण्यासाठी तिला हे नसते, त्याचा जो इंजिन असतो तो हायड्रो असतो. त्या पद्धतीने ह्याच्यावरती एअरक्राफ्ट्स येतात. त्याच्यानंतर दुसरा जो हेलिकॉप्टर असतो तो अँटी सबमरीन वॉरफेअर, सीकिंग, त्याच्यानंतर सपोर्ट किंवा सर्चिंग ऑपरेशनसाठी वापरला जाणारा चेतक आणि सी हॉक असे ह्याच्यावरती एअरक्राफ्ट्स येतात. आणि ह्याची खासियत आहे की हा डिझेलमध्ये येतो. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे की PNS जी गाजी आपण जी बुडवली त्याच्यामध्ये विक्रांत पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होता. म्हणजे विक्रांतला बुडवण्यासाठी गाजी आली होती, पण बॉयलरचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिला अंदमानला आपण लपवलं, म्हणजे सिक्युअर केलं. आणि INS राजपूतने PNS गाजीला डुबवली. या विक्रांतच्या आधी असं कुठला एखादा प्रोजेक्ट तुम्ही आधी केला? हां, मे महिन्यामध्ये 22 मेला आम्ही एक INS विक्रांत, जो आता कोचिन शिपयार्डने नवीन शिप लॉन्च केली, ते 40 फुटाचं बनवलं होतं. आणि INS विशाखापट्टणम हे मॉडेल आम्ही NDAला खडकवासल्याला दिलं, जी म्हणजे हिस्ट्रीमधली
जे नेव्ही ऑफिसर आहेत लेडीज, त्यांच्या ह्याच्यासाठी ओपनिंग सेरेमनीसाठी ते आपण मॉडेल दिलं NDAला. अशी 2 मॉडेल दिली होती 40 फुटाची. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.